मी अशोक काळे, वनपाल, नांदूर मधमेश्वर. 9 मार्च 2006ला मी वन विभागामध्ये वनरक्षक म्हणून रुजू झालो आणि 2014मध्ये वनपाल पदावर पदोन्नत झालेलो आहे. कार्यक्रमला उशीर झालेला आहे आणि हे शेवटचं सादरीकरण मी करत आहे. खरं तर प्रत्येकाला मोह पडावा असे सादरीकरण चाललेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं माझं सादरीकरण अजून चांगला वेळ चाललं पाहिजे, जास्त वेळ चाललं पाहिजे. परंतु मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे. थोडक्यात या पाणथळाबद्दल सांगायचं होतं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. कारण सर्वांना अभिमान वाटावा महाराष्ट्राला, असं हे पाणस्थळ आहे, वेटलँड आहे. आणि या वेटलँडमध्ये काम करताना काय अडचणी येतात या थोडक्यात मी सांगणार आहे आणि तिथं काय संधी पण आहेत या पण सांगणार आहे. तर महाराष्ट्राचं हे पहिलं रामसर वेटलँड आहे. हा आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा गोष्ट आहे आणि यासाठी आपले अनेक वरिष्ठ वनाधिकारी असतील आणि तत्कालीन स्टाफ असेल गेल्या 7 ते 8 वर्षापासून पाठपुरावा करत होता. आणि आपल्याला रिसेंटली 21 जून 2019ला ही साईट रामसर साईट म्हणून रेकग्नाईज झाली आणि मागील वर्षी 2 फेब्रुवारी 2020ला ते आपल्याला ऑथोराईज्ड कळालं आणि आपण त्याचा चांगल्यापैकी आता प्रसिद्धी पण करतो आहे. तर हे जे अभयारण्य आहे हे 1986 25 फेब्रुवारी 1986ला डिक्लेअर झालेलं आहे. आणि जशी आपली बाकीची अभयारण्य आहेत तसं हे अभयारण्य नाही. हे वेटलँड असल्यामुळं या ठिकाणी आपला जो राखीव वन आहे त्याचा भाग फार कमी आहे. याचं क्षेत्र पूर्ण आहे 1198,657 हेक्टर रिसेंटली. आणि या अभयारण्यामध्ये टेरिस्टरियल म्हणजे भूपृष्ठावरील आणि पाण्यातील ॲक्वेटिक प्लांट्स अशा 536 स्पेसीज नोट केलेले आहेत रिसर्चनुसार. त्याचप्रमाणे इथं 8 प्रकारचे सस्तन वन्य प्राणी, त्यामध्ये लेपर्ड आहे, जॅकल आहे, रानमांजर आहे आणि रानमांजर आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या आहेत मुंगूस वगैरे या स्पेसीज त्यामध्ये सस्तन वन्य प्राण्यांमध्ये आढळतात. तसेच 272 प्रकारचे पक्षी, त्यामध्ये इन्क्लुडिंग मायग्रेटरी बर्ड्सच्या जवळपास 90 स्पेसीज आपल्याकडे नोट झालेले आहेत. आणि रिसेंटली काही मागील वर्षी 9 स्पेसीज आपल्याकडे नोट झालेले आहेत. त्यातील काही रेअर स्पेसीज फर्स्ट टाईम सायटिंग त्या ठिकाणी झालेल्या आहेत. अशा 272 स्पेसीज आहेत. या सर्व वेटलँडमध्ये 24 प्रकारचे माशांची नोंद केलेली आहे आणि 41 प्रकारची फुलपाखरे इन्क्लुडिंग डॅमसेल फ्लाईज सगळे आहेत. नेक्स्ट, हे अभयारण्याचा थोडा नकाशा आहे आणि या अभयारण्यामध्ये आता हा पूर्ण नकाशा आहे 1200 हेक्टर जवळपास एरिया आपण पकडूया. नेक्स्ट, यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे राखीव वन जे आहे ते रेड बॉक्समध्ये दिसतंय तेवढंच आपलं राखीव वन आहे 55 हेक्टर. आणि बाकीचा जो क्षेत्र आहे हे सर्व क्षेत्र इरिगेशन आणि रेव्हेन्यू लँड म्हणून आपल्याकडे ते दिलेलं आहे, नोटिफाईड फॉरेस्ट म्हणून. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करताना काही अडचणी पण येतात. तर त्या अडचणी मी थोडक्यात नमूद केलेल्या या 2 वर्षात मला जाणवलेल्या. त्यामध्ये जैविक संसाधनावरील दबाव. हे जे वेटलँड आहे नांदूर मधमेश्वर वेयर हा गोदावरी आणि कादवा अशा 2 नद्यांच्या संगमावर 1907 साली ब्रिटिशांनी बांधकाम सुरू केलं होतं. 13 साली पूर्ण झालं. आणि याचा प्रामुख्याने उद्देश होता की त्या ठिकाणी पाणी अडवून कॅनलद्वारे मराठवाड्याचा जो दुष्काळग्रस्त भाग आहे तिकडे पाणी पोचवणं आणि नगर जिल्ह्याला पाणी देणं. तर ते आजही चालू आहे. त्यामुळे हा एक धरण नसून एक बंधारा आहे. आणि त्यामुळं ह्या बंधाऱ्याच्या आजूबाजूला आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजला जाणारा निफाड तालुका, तिथं हे धरण असल्यामुळं या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण इरिगेटेड लँड आहे. ऊसाची शेती होते, द्राक्षाची शेती होते आणि इतर कॅश क्रॉप्स त्या ठिकाणी घेतले जातात. त्यामुळं जे जैविक संसाधन आहे पाणीपासून जमीन असेल, मुख्यतः जमीन, त्या जमिनीवर देखील या ठिकाणी दबाव आहे. आणि इरिगेशनची जी जमीन होती त्या ठिकाणी आजही गाळपेऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यावर आमचं काम चालू आहे. तो लवकरच निकाली निघेल. परंपरागत वापर त्या शेतीसाठी होतो आहे आणि मानवी हस्तक्षेप जो आहे, मग पूर्वीचे जे रस्ते असतील त्या ठिकाणी पाण्याचा उपसा सिंचन प्रकल्प असतील त्यासाठी मग मानवांचं तिथं मनुष्याचा कायम वावर चालू असतो. सदन कृषी क्षेत्रामुळे
अल्पसहभाग. आता ज्या ठिकाणी खूप सधन शेती केली जाते त्या ठिकाणी आपल्या उपक्रमांमध्ये तसं पाहिलं तर लोकांचा सहभाग जो आहे तो आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही. आणि इतर ठिकाणी आपण बघतो की रोजगारासाठी असेल किंवा मग आपल्या उपक्रमांमध्ये आल्यानंतर काही फायदा होतो आपल्याला आर्थिक, त्या अनुषंगाने असेल लोक आपल्याला अप्रोच होतात किंवा आपल्याला प्रतिसाद लवकर मिळतो. तसं या ठिकाणी प्रतिसाद मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात जास्तीचे. आणि व्यवस्थापन विलंब, म्हणजे अशा गोष्टी होत असताना आपल्याला मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीमध्ये बऱ्याच वेळा वेळ लागू शकतो. ही तिथले चॅलेंजेस आहेत, थोडक्यात अडचणी आहेत. आणि संधी आहेत तिथं. ही जी साईट आहे ही आता एक आपण व्हिडिओ बघितला त्यामध्ये रिच बायोडायव्हर्सिटी, त्यामध्ये जी आपण टेरेस्ट्रियल प्लांट्स असतील, ॲक्वेटिक प्लांट्स असतील, तुमचे जलचर असतील, या सर्वांचं जर आपण एक डाटा बघितला तर एक रिच बायोडायव्हर्सिटी त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे. आणि त्याला एकमेव कारण म्हणजे या धरणामध्ये होणारा गाळाचा संचय. तो गाळ साचल्यामुळं ती उथळ जागा निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये जे काही प्लांट्स आणि जे ॲक्वेटिक इकोसिस्टम तयार झालेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेटरी बर्ड्स येत असतात. त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती देखील झालेली आहे आणि अजूनही खूप मोठा स्कोप त्या ठिकाणी आहे. जसं की मी म्हटलं की रामसर वेटलँड ते झालेलं आहे, फर्स्ट रामसर वेटलँड आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी पर्यटक असतील किंवा महाराष्ट्रातला पर्यटक असेल किंवा देशातला पर्यटक असेल त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी अजूनही खूप मोठं पोटेन्शियल त्या साईटमध्ये आहे. संशोधन कार्य, बऱ्याचशा संशोधकांना ती साईट आजही बुरळ घालते. आजही खूप असे अर्ज येतात की आम्हाला त्या ठिकाणी संशोधन करायचं आहे, अजून आम्हाला काही शोध PhD थेसिससाठी देखील तिथं ॲप्लिकेशन येतात. त्यामुळे ही साईट म्हणजे एक रिसर्चरसाठी एक प्रकारे एक मोठी संधी आहे. आणि वारसास्थळ, अशा साईट जर आपण प्रोटेक्ट केलेलेच आहेत परंतु अजून त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीनं जर प्रोटेक्शन केलं तर आपल्याला ह्या वारसास्थळासारख्या राहतील. नेक्स्ट. आता हे सर्व करत असताना आमच्या पुढे म्हणजे त्या ठिकाणी काम करणारा कर्मचारी म्हणून आपल्या पुढे एक आव्हानं येतात की मग काय करायला पाहिजे. जसं काही PPTमध्ये आपण बघितलं की कायद्याचा धाक दाखवला तर त्याचे काही मॉपने आपल्याकडं विरोध होतो किंवा पॉलिटिकल आपल्याला इन्फ्लुएन्सला सामोरं जावं लागतं. तर ते टाळण्यासाठी आपल्याकडं जे काही दिनविशेष होतात किंवा वेळोवेळी आपल्याला जे संधी मिळते लोकांपर्यंत पोहोचण्याची किंवा आपण स्वतःहूनही जाऊ शकतो, तर हे सर्व आपल्याकडे असंख्य प्रकारचे दिनविशेष जे दिलेले आहेत त्या ठिकाणी आपण हे दिनविशेषांवर काम करत असतो. जागतिक जल दिन असेल, चिमणी दिन असेल, वन्यजीव सप्ताह असेल, पक्षी सप्ताह असेल, या सर्व कालावधीमध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यांना जास्तीत जास्त पार्टिसिपेशन कसं करून घेता येईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नरत आहोत. नेक्स्ट. मग हे आपण त्यामध्ये सायकल रॅलीचे आयोजन असतील किंवा जसं आम्ही नाशिकचे काही ग्रुप्स, आता रिसेंटली यावर्षी नाशिक सायकलिस्ट ग्रुप सगळ्यांना माहीत असेल, खूप मोठा ग्रुप आहे, 1000 सायकलिस्टचा ग्रुप आहे आणि दिवसेंदिवस वाढतो आहे. त्या लोकांना देखील सायकलिस्टला आम्ही तिथं घेऊन जातो, त्यांना दाखवतो, त्यांना अजून पब्लिसिटी करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये एक प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा काही स्थानिक सभा, जसे शाळांना व्हिजिट असेल, शाळांचं व्हिजिट घेऊन येणं असेल, लहान मुलांना फेलिसिटेशन असेल, त्यानंतर लोकल MLAs MPs यांचा सहभाग घेऊन त्यांना कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा सेन्सिटाईज करता येईल त्या पाणस्थळाबद्दल, त्याबद्दल प्रयत्न आमचे सुरू आहेत. नेक्स्ट. काही ठिकाणी काही वेळा नैसर्गिक आपत्तीला पण सामोरं जावं लागतं. हे गेल्या 1.5 वर्षापूर्वीचे चित्र आहेत, ऑगस्ट 2019चे. आता नांदूर बंधुशरला जवळजवळ सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे. तर हे तिथलं चित्र आहे त्या कॅम्पसचं. तर जो पूर आला होता महापूर, त्यामध्ये पूर्ण कॅम्पस 2 दिवस आमचा पाण्यात होता. त्यामुळं देखील आपल्याला ही एक आपत्ती आणि त्याच्यानंतर आपल्याला जवळपास 2-1 महिने त्याला सामोरं जावं लागतं कारण ते पूर्ण कॅम्पचं नुकसान होतं. नेक्स्ट. आणि मग पुन्हा ते गेल्यानंतर पुन्हा आपण कामाला लागून त्यावरती काम करून काही रिपेअर्स असेल ते करून पुन्हा एकदा आपण नव्याने कामाला लागतो. आणि आमच्याकडे साधारणतः ऑक्टोबर ते मार्च जो मायग्रेशनसाठी पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त पर्यटकांची गर्दी असते, मुख्यत्वे मायग्रेटरी बर्ड्स बघण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी. नेक्स्ट. त्यानंतर अशा क्षेत्रामध्ये जसं मी म्हटलं की खूप दबाव आहे किंवा लोकांचा इंटरव्हेन आहे त्यामध्ये, त्यामुळं बरंचसं आपल्याला गुन्हेकामाचा पण प्रतिबंध करावा लागतो आणि काही ठिकाणी कायद्यांचा अडसर येतो. मात्र स्थानिक रोष न वाढवता किंवा त्यांना कशा प्रकारे त्याला आपला पण दबाव करता येईल त्यासाठी आम्ही काही असे स्ट्रॅटेजीज करतो
मनुष्यबळ जेवढं आहे त्यात आपल्याला एक डे पॅट्रोलिंग असेल, नाईट पॅट्रोलिंग असेल आणि पाण्यातली सुद्धा पॅट्रोलिंग करतो आम्ही. आता पाण्यातली पॅट्रोलिंग म्हणजे बोटीनं किंवा कयाकिंग. यात एक छोटासा किस्सा सांगतो. एक 2 वर्ष, जवळपास 1.5 वर्ष मी ऑब्झर्वेशन केले. आमचे ACF सर असतील, RF सर असतील. तर आपल्याकडे बघा परंपरागत जे तलाव असतात त्या ठिकाणी मासेमारी होते, फिशिंग होते. त्यांना पूर्वी शासनसुद्धा मान्यता देत होतं, परंतु असे नोटिफाईड एरिया झाल्यानंतर त्या ठिकाणची फिशिंग बंद करणं हे एक मोठं आव्हान होऊन जातं. तर या ठिकाणी सुद्धा तसंच व्हायचं. ते स्थानिक आदिवासी लोक असतात आणि ते लोक संख्येने त्या ठिकाणी त्या ट्यूबवर, म्हणजे आपलं जे ट्यूब असं टायर्स, म्हणजे एखाद्या ट्रॅक्टरचं किंवा जीपचं, त्याच्यावर हवा भरून ते त्यामध्ये जातात, जाळी लावतात आणि ते फिश आणतात. ते जास्त आणत नाही, परंतु त्यांची संख्या एकंदरीत त्या आजूबाजूच्या 5-6 गावामधली बघितली तर जवळपास 100च्या वर लोक दररोज त्या पाण्यामध्ये उतरत होते. आणि जवळपास दररोजचं 1 टनाच्या वर फिश हे जे आहे त्या लोकल निफाड, म्हणजे ते तहसील आहे निफाड तालुका, त्या ठिकाणी कलेक्ट होत होतं. त्यामुळं याचं जर मॅसिव्ह इम्पॅक्ट जर बघितला तर मायग्रेटरी बर्ड्सला मेजर फिश गरजेचं आहे आणि तिथली जी जैवविविधता आहे ती पण धोक्यात येण्याची शक्यता होते. त्यामुळं ते थांबवावं लागलं आणि आम्ही त्यासाठी मग पाण्यातील गस्तीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. जसं की कयाकिंग असेल, मग कयाकिंगनी ते असं हाकललं, सिट्ट्या मारल्या तर ती ट्यूबवाला काही जुमानत नव्हता. त्याला माहीत होतं एवढ्या छातीभर पाण्यात हा अधिकारी काही येणार नाही किंवा कर्मचारी येणार नाही. तो मस्तपैकी गंमत बघायचा, आपणही ओरडून ओरडून थकायचो आणि तो आरामात दुसऱ्या कोपऱ्याला निघून जायचा. मग त्यामुळं कयाकिंग साठी आम्ही सरांना, वनसंरक्षक साहेबांना ॲप्लिकेशन दिलं आणि त्यांनी पण मंजुरी दिली. कयाकिंगने आपला माणूस त्याच्या जवळ हार्डली 15 मिनिटात पोहोचतो पाण्यातून. त्यामुळं झालं असं की ते एकतर ट्यूब टाकून पळावं लागतं त्यांना किंवा मग घुसत नाही. त्यामुळं ते यावर्षी आम्हाला खूप चांगला इम्पॅक्ट त्याचा मिळाला आणि फिशिंग मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं. दुसरं म्हणजे कार्यालयामार्फत आपण प्रतिबंधक कारवाईचे पत्र आम्ही करू शकतो. या अंतर्गत कारवाई असं कळवून ग्रामपंचायत नोटीस, दवंडी आणि पूर्वीच्या गुन्हेगारांवर एक प्रकारे वॉच ठेवून ते काय करतायत, त्यांचा रिसेंट काय स्टेटस आहे हे पण आम्ही चेक करत असतो. त्यामुळं बाकीच्या गौण खनिजाचं जे उत्खनन आहे त्यावर देखील कंट्रोल केलेलं आहे. नेक्स्ट, हे काही त्या कारवाईच्या संदर्भामध्ये चित्र आहेत. जसं टिपिकल परंपरागत बघा ती वाळू काढलेली आहे. गावातील लोक एखाद्या ठिकाणी नदी कोरडी झाली आणि ती अभयारण्यात समाविष्ट असल्यामुळं आपल्याला ते कायद्याने बंधन आहे की आपल्याला ते करू द्यायचं नाही. गावच्या गाव पूर्ण नदीमध्ये उतरतं आणि ते पाटी घमेल्या त्यांनी सगळ्यांनी वाळू बाहेर काढतात आणि गावात नेऊन ठेवतात. तर काही वेळेला मग आम्ही तशा पण कारवाई केलेल्या आहे. पूर्ण सीज करून ती वाळू पुन्हा नष्ट केलेली, नदीमध्ये लोटून दिलेली आहे. ग्रेझिंगचा पण एक मोठा समस्या असते, पर्टिक्युलरली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. त्यानंतर हे पारंपरिक असे ट्यूबवाले वापरतात. रात्रीच्या वेळी देखील अशी गस्त करून ट्रॅक्टर्स वगैरे पकडावं लागतात, कारण त्या ठिकाणी जी गाळपेऱ्याची माती आहे त्यावरती मोठमोठ्या माफियांचा डोळा आहे. पर्टिक्युलरली ही जी वीटभट्ट्यांसाठी ती माती वापरली जाते आणि ते थांबवण्याचं मोठं काम त्या ठिकाणी करावं लागतं. मग रात्रीचे सुद्धा असं पेट्रोलिंग करून त्याच्यावर गुन्हे काम, आता रिसेंटली आम्ही 2 गुन्हे काम केल्यामुळं ते पण थांबलेलं आहे. नेक्स्ट, ते वरच्या चित्रामध्ये बेडूक दिसतोय, फ्रॉक्स, छोटे छोटे फ्रॉक्स आहेत. तर हे फ्रॉग्स खूप महत्त्वाचे आहेत त्या इकोसिस्टीममध्ये. हे मासेमार लोक त्याला गोळा करतात, एक कापसाचा बोळा टाकून त्यांची जी टेक्निक आहे ते गोळा करतात आणि पुन्हा तो मोठा मासा पकडण्यासाठी असे हुक्स लावतात आणि त्या हुक्सला ही जिवंत बेडूक आहे तो अडकवून देतात आणि मग तो मोठा फिश जेव्हा येतो त्यावेळेला तो त्यामध्ये अडकतो. तर असे फिश पकडण्यासाठी जे बेट्स केले जातात तेच पण आपण नष्ट केलेले आहेत वेळोवेळी. त्यानंतर काही वेळा हे मोठ्या फिशिंगचं जे होतं, मोठी फिशिंग चालायची नदीमध्ये, ती देखील आपण पूर्ण बंद केलेली आहे. आणि त्यावेळेला आज अंजनकर सर पण आहेत, त्यावेळेला खूप मोठा दबाव आमच्यावर आला होता, पण सरांनी देखील खूप मोठी साथ दिली आणि आम्ही ते पूर्णपणे थांबवलेलं आहे. नेक्स्ट, आता हे सगळं करत असताना पर्यटनाच्या देखील तिथं संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. त्यामुळं पक्षी निरीक्षण असेल आणि नेचर ट्रेल असेल, या सर्व याच्यासाठी छायाचित्रणासाठी लोकांची गर्दी होत असते आणि ऑक्टोबर ते मार्चमध्ये खूप गर्दी त्यामध्ये असते. पर्यटक येतात. या काही सुविधा पण तिथं करून दिलेल्या आहेत. याची सर्वांची एक हे पाहिलं तर या गेल्या 2 वर्षामध्ये ज्या अचिव्हमेंट झाल्या त्यामध्ये सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आमची रामसर आहे. आणि रामसरचं थोडक्यात 1-2 स्लाईडमध्ये आपण हे करूया. नेक्स्ट, रामसर वेटलँड हे महाराष्ट्रातलं फर्स्ट रामसर वेटलँड आहे आणि भारतातलं 31व्या क्रमांकाचं वेटलँड रामसर नांदूरमधून साईट आहे. सध्या भारतात 37 रामसर वेटलँड्स आहेत
जगातील 2410व्या क्रमांकाचं आपलं रामसर वेटलँड आहे. नेक्स्ट, हे अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट त्यावेळेला रामसर वेटलँडचं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नेक्स्ट, या रामसरच्या काही कंडिशन्स होत्या, त्यामधल्या 9 कंडिशनपैकी ह्या 7 कंडिशन्स आपल्या ह्या नांदूर मधमेश्वरच्या साईटनं पूर्ण केलेल्या आहे आणि त्यामुळं त्या साईटला रामसरचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये तेच आहे की एंडेमिक स्पेसीज आहे काही, जसं ते 2 फिशच्या स्पेसीज आहेत तिथं, शालिनी बार्ब आणि देवळाली मिनो. हे छोटं फिशिंग बंद करण्याचं कारणच असं की आपण जर कधी कधी बघितलं तर खूप गरीब लोक असतात, कधी कधी दया पण येते, परंतु त्यांचे नेट जे असतात खूप छोटे नेट वापरतात ते, त्यामध्ये ब्रीडर आणि छोटा फिश सगळे जातात आणि कधी कधी आम्ही पाहिलं की खूप सुंदर मासे म्हणजे कलरफुल मासे जातात आणि त्यामुळे आता आपल्याला पण एवढी माहिती नसते की हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या स्पेसीसचा आहे, त्यामुळं चांगले एंडेमिक स्पेसीस त्यामध्ये नष्ट होऊ शकतात, म्हणून फिशिंग आपल्याला बंद करायची. नेक्स्ट, आणि या रामसर वेटलँडमुळं या ठिकाणी परिसराचा तो विकास होईलच आणि आता हे सेन्सिटाईज करण्याचं काम आमचं सध्या सुरू आहे. तिथं थोडंसं मिशन मोडवर आहोत आम्ही आणि बरेचसे काही पॉसिबिलिटीज होतील नेक्स्ट इयरमध्ये. त्यामुळं या रामसर वेटलँडबद्दल मला सांगावंसं वाटलं, कारण बाकीकडे सुद्धा नॅचरल वेटलँड्स आहे जंगलामध्ये, पण ही वेटलँड जरा वेगळी आहे. त्यामुळं या ठिकाणी नक्की भेट द्या. आपल्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत, त्यांनी देखील एक वेळ अवश्य नांदूर मधमेश्वर बघावं. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जात होतं, ते भरतपूर आहेच, परंतु हे महाराष्ट्राचं फर्स्ट रामसर वेटलँड आहे, हे आपल्या लक्षात असायला राहायला पाहिजे. आणि या ठिकाणी काम करण्यामधून खूप अनुभव मिळाले, सगळे शेअर करणं शक्य नाही आणि जी संधी दिली त्याबद्दल मी